श्री कृष्ण गाई, स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनल मध्ये। आज माझा ब्लॉगचा पहिला दिवस आहे। सर्वांनी बघत जा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा। तर आज माझ्या मोठ्या बहिणीचा बर्थडे आहे, त्या निमित्ताने आपण देवाचा अभिषेक करतोय। तर पुढे ब्लॉग तर आत्ताच देवाचा अभिषेक वगैरे झाला, देवपूजा पण झाली। त्यानंतर जेवण वगैरे केलं। मग आम्ही दोघं बाहेर चाललो होतो बर्थडेच्या डेकोरेशनसाठी। जे काही सामान पाहिजे होतं ते आणायला, आणि जाता जाता म्हटलं चला एक शूट घेऊ। तर आम्हाला जाता जाता असा काही पूल वगैरे लागला। त्यानंतर मग आम्ही मंदिरात चाललो होतो दर्शनासाठी। तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर आम्ही आता मंदिरात आलोय। मंदिराचा प्रवेशद्वार असा काही आहे। हे मंदिर नाशिकच्या आडगाव जत्रा हॉटेलपासून 200 मीटर अंतरावर आहे। मंदिराचा परिसर असा काही आहे। तर हे मंदिर माळव पंथातील चौरंगी विद्यास्थान म्हणून ओळखले जाते। कोणाला ह्या मंदिरामध्ये दर्शनाला जायचं असेल तर नक्की जा। खूप छान मंदिर आहे, देवपूजा करा। तर मग आम्ही मंदिरात गेलो, देवपूजा केली, थोडा वेळ मंदिरामध्ये स्मरण केलं, आणि मग आम्ही केक घेण्यासाठी स्वीटमध्ये गेलो। खूप सारे केक बघितले, त्यानंतर एक केक चॉईस केला। मग तिथून केक घेतला। मग आम्ही घरी निघालो, आणि खूप सारे डेकोरेशनची तयारी करायची होती, त्यामुळे लवकर मग आम्ही केक घेऊन घरी आलो। त्यानंतर माझ्या मिस्टरांनी डेकोरेशनची तयारी सुरू केली होती, आणि तोपर्यंत मी पण स्वयंपाक करायला घेतला। तर मी स्वयंपाकामध्ये पनीर भाजी, चपात्या, जिरा राईस असं काही स्वयंपाक केला होता आज। तर डेकोरेशन करताना मला शूट नाही घेता आलं गाईस, सॉरी, कारण बाळ पण उठलेलं होतं, त्यामुळे जमलंच नाही। मग सगळं झाल्यावर मी शूट घेतला। तर त्यांनी असं काही डेकोरेशन केलं होतं, तुम्ही बघतच असाल। कमेंटमध्ये मला नक्की सांगा डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं। मला तर वैयक्तिक डेकोरेशन खूप आवडलं, कारण त्यांनी सगळं डेकोरेशन एकट्याने एवढं सगळं केलं होतं। त्यानंतर ताईची एंट्री आम्ही अशी काही केली। त्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद पुढे बघशालच, तिने कसं रिॲक्ट केलं हे सगळं काही तुम्ही नक्की बघा। तर इथे ताईला मी घेऊन आले। असं काही सरप्राईज प्लॅन आम्ही केला होता ताईसाठी। हे सगळं बघून ताईला खूप आनंद झाला। तर तुम्ही तिच्या चेहऱ्यावरती आनंद पण बघू शकता, ती किती हॅपी होती। तर ती फक्त बघतच होती की खरंच किती छान केलंय, असं आम्हाला पण बोलत होती। तर पुढे म्हटलं चला आता ताईचं ऑप्शन करून घेऊ, कारण परत बाळ उठण्याची शक्यता होती ना, त्यामुळे मग पटकन औक्षण वगैरे करून घेतलं, मी ओळून घेतलं। तर ओळताना मला तिच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता, ती किती हॅपी होती।
तर मी तिला त्यांनी पण विचारत होते, तुला कसं वाटलं, तू कल्पना केली होती का आम्ही एवढं सगळं करू? तर ती मला बोलली की नाही, मला वाटलं फक्त की केक कट करशाल असं काही, असं आम्हाला सांगत होती. तर त्यानंतर मग मम्मीने ताईचं औक्षण करायला घेतलं. मम्मी ताईचं औक्षण करतच होती. तर आम्ही दोघं तिला इकडनं विचारत होतो, तुला कसं वाटलं काय? तर ती फक्त हसत होती, कारण तिला पण आनंद झाला होता. तर मग आता इथे ताईला मम्मीने मिठाई दिली. त्यानंतर गुलाबाचं फूल दिलं. त्यानंतर मम्मीने ताईला ओवाळून घेतलं. तर आता इथे पुढे ना आम्हाला ताईला गिफ्ट द्यायचं होतं. तर आम्ही ठरवत होतो नेमकी आधी कोणी गिफ्ट द्यायचं, मम्मीने द्यायचं की यांनी द्यायचं की मी द्यायचं. तर मग मी विचार केला, ठीक आहे मम्मीला म्हटले तूच दे. तर मम्मीने, तुम्ही आता पुढे बघा मम्मीने काय गिफ्ट दिलंय ताईला. तर मम्मीचं गिफ्ट ताई ओपन करत होती. ओपन करताना ताई आम्हाला विचारत होती की काय आहे, असं काय फ्रेममध्ये गिफ्ट काय आहे, कशाची फ्रेम आहे. तर ती खूप एक्साइटेड होती की नेमकं काय आहे फ्रेममध्ये. तर तिने पुढच्या साईडने गिफ्ट बघितलं पण होतं. तिला खूप आनंद झाला. गिफ्ट ओपन करताना ती खूप हॅपी होती. मग तिने महाराजांचा आशीर्वाद घेतला. तुम्ही बघू शकता. आता माझ्याकडे तर शब्दच नव्हते, कारण ती खूप हॅपी होती. ही अशी काही महाराजांची आम्ही फ्रेम, म्हणजे माझ्या मम्मीने तिला गिफ्ट केली होती. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला महाराजांची फ्रेम कशी वाटली. त्यानंतर मी माझं गिफ्ट ताईला दिलं. तर मी पण हेल्प करत होते ताईला गिफ्ट ओपन करण्यासाठी. म्हटलं तेवढंच लवकर होईल, म्हणजे तिला पण जास्त वेट नाही करावं लागणार की गिफ्ट काय आहे. तर आम्ही दोघी मिळून फ्रेम ओपन करत होतो. तर ताईने माझं गिफ्ट ओपन केलं. तर मी ताईला जी फ्रेम दिली ती फ्रेम मी स्वतः डिझाईन केली होती. ताईला फ्रेम खूप आवडली. तर तुम्हाला फ्रेम कशी वाटली मला